कथेचं नाव आहे घालमेल. लेखिका आणि अभिवाचन प्रज्ञा कुलकर्णी. घालमेल. बाबुळगाव तसं 50-60 उमऱ्याचं गाव. आपल्या वावरात कष्ट करून खाणारं, पण चांगलं पीक पाणी आलं असं होतच नाही. कधी कधी कोरडा दुष्काळ, कधी गारपीट, तर कधी मांदळ अवकाळी पाऊस व्हायचा. हातातोंडाशी आलेलं हुब्बं पीक आडवं पडायचं. गुडघ्यापतूर वावरात पाणी साठायचं. शेतकऱ्याच्या डोळ्याच्या धारा बी त्यात मिसळायच्या. संसाराचं सपान हिरव्या सपानाबरोबर मातीत मिसळून जायचं. कसा तर धरावा बळीराजानं. कर्जाचा डोंगर याजापायी वाढत जायचा आणि एखाद्या दिवशी बळीराजा घरात तुळईला नाहीतर रानात एखाद्या झाडाला लटकायचा. गावात पुढाऱ्याच्या गाड्या यायच्या भेटाया. लई तापा. शेतकऱ्याची विधवा बायको पांढऱ्या कपाळानं यायची. डोळे गाळत बसायची त्यांच्या मोहर. पुढारी फोटो काढायचे, व्हिडिओ बिक निघायचे. लई आश्वासनं द्यायचे. शेतकऱ्याची बारकी लेकरं भेदरल्यावानी बघत बसायचे. त्यांना समजायचंच नाही, आमच्या बानं काय लाय मोठं केलं म्हणून ही माणसं यायली ती गाडी घेऊ. 8-15 दिवसात समद गपगार व्हायचं आणि पुण्यांदा कुणी फिरकायचं बी नाही. आता बी दिस मावळाया आला होता. झाडाच्या सावल्या लांब होत दिसनाशा झाल्या. पुढच्या लिंब पिंपळावर पाखराचा लय कालवा उठला होता. राधाक्का कवाच्या दारात खीळ मारून ठेवल्यावानी बसली होती. सारखी नजर इशीवर. इशीतून कुणी पुरुष माणूस येताना दिसलं की तिला वाटायचं तात्या बस आलं. लई आशेनं बघायची. ते माणूस जवळ आल्यावर जेव्हा तात्याबा नाही म्हणून समजायचं तेव्हा पुटपुटायची, नाही तेवढा आला अजून, येत्याले की त्यात काही एवढं आहे, नेंत बाळ आहे ती बाई. आणि पुण्यांदा येशीवर नजर लावून बसायची. त्याचं असं झालं, आज पाटलच गणे वरडत आलं, तात्याबा उठा चला, वाडीच्या मारुती नानानं फास घेतली आहे. अजून हातरुणातच असलेला तात्याबा खडबडून जागा झाला. अरे बाबा, असं केलं भाई त्यानं. बरं दम तू जरा पारावर टेक, आलूच मी. बर म्हणत गण्या निघून गेला पारावर टेकायला. राधा कसं काळीच लाक लाक करायला लागलं. अव मी म्हणते जायलाच हवं का. तात्याबा ते ऐकायला थांबला बी नाही. झाड्याला जाऊन आला. खळाखळात चुळा भरल्या, अंगात सदरा घातला, डोक्यावर टोपी ठेवली, निघाला बी. राधाकानं बळणच चहाचा कप पुढं केला. अव चहा तरी घ्या ना. आता चहाचं काय अशा टायमाला, असं म्हणत तात्याबानं कशी बशी कपबशी घेतली हातात आणि उभ्या उभ्या 2 घोट पिले. कपातला चहा बी नाही संपवला. तशीच कपबशी राधाक्काच्या हातात दिली आणि तात्याबा वाड्याबाहेर पडला सुद्धा. मंदी हातरुणात उठून बसली होती. तिच्यावरच राधाक्का खेकसली. बसलीस काय बाई, उठकी आता, अजून जाप झाली नाही बाई तुझी. मंदी चढलीशी उठली, गोदड्याच्या घड्या घातल्या, दिवळीत मीठ लावून ठेवल्या, किरसुनी घेऊन वाडा झाडायला लागली. गावातल्या शाळेत मंदी 7वी पर्यंत शिकलेली. पुढं तिला तालुक्याच्या शाळेत जायचं होतं, पण बापानं पाठवली नाही. तुझ्या शाळेला आणि बुकाला पैसे घालून पोटावर काय बिब्बे घालायचेत काय ग. तात्याबाच्या पुढं बोलण्याची कुणाची मजल नव्हती. मंदी मुकाट्याने घरातली कामं करत बसायची. आता बी तिनं समदा वाडा झाडून काढला, धारामोर 2-4 बादल्या शेणाचा सडा घातला, चुलीत जाळ घालत आंघोळीचं पाणी तापाया ठेवलं. राधाक्का 2 तांबे पाणी अंगावर घेऊन आली. तिने चुलीवर चहा ठेवला, त्यावर म्हातारी बी उठून बसली. मंदीनं म्हातारीला चहा दिला. राधाक्कानं मंदीला आणि स्वतःला बी चहा गाळून घेतला. दोघींनी बी चहा पिला. तेव्हा मंदी म्हणाली, काय गाय तात्याबा कुठे गेले एवढ्या गडबडीनं.
अगं वाडीला मयत झाली आहे. कोण काय? मंदीने विचारलं. मारुती नानानं फास घेतली या. तिला बी कर्ज झालं होतं काय? मंदीने विचारलं. काय नु बाय, मला नाही ठाव जा. उठ आता तू, जुना अंजा बडवून. तुला का कशाला चांबार चौकशी पुरीची जात तिला? आईचा रागरंग बघून मंदी उठली. धुण्याचं टोपलं उचललं आणि वड्यावर धुणं धुवायला गेली. पुरीला पदर येऊन 4-5 वर्ष झाली. रूपानं सावळीच, पण नाकी डोळी नीटस. कवा उजवणार देव हिला कुणास ठाव. 2-3 पाहुणं बी येऊन गेलं, पण तुमच्या लिकीला पिवळी करून द्या 2-5 तोळ्यांनी असं म्हणायचं. कुठून आणायचं 2-5 तोळं सोनं? त्याला काय कमी पैका लागतोय? तिकडं बँकेचं कर्ज डोंबल्यावर बसलंय. माणसं वसुलीला येतात, नाही तसलं बोलतात. ना पीक ना पाणी, कशानं कर्ज भरावं? कवा दुष्काळ पडतोय तर कवा गारपीट होती या. उभं पीक भुईसपाट होतं या. कसं भरावं कर्जाचं हप्तं? आणि पोटाला काय घालावं? घरात तरणी ताटी पोर लग्नाला आलेली, जीवाला निस्ता घोर लागून राहिलाय. तात्यावर तर निस्ता हातपाय गाळून बसतोय. वसुलीच्या माणसासनी काय बी बोलत नाही. खाली मान घालून बसतो. मलाच काहीतरी बाबा पुता करून त्या माणसासनी पाठवावं लागतं या. परवा तर ती माणसं लईच येडवाकडं बोलायला लागली. वाड्यात जप्त करतो म्हणली. तात्याबानं तर अन्नच टाकलं. जेवणा बी आणि बोलना बी. असं हातपाय गाळून काय होणार आहे? आधीच तात्याबाचं बोलणं म्हणजे 100 रुपये तोळा. त्यातून अशा घोर काळज्या लागलेल्या. कवा कवा तर माणसात नसल्यावानीच असते ती. रातीच्याला बी हातुरणात वाडूळ बसून असतात. राधा राती बी त्यांच्यावर लक्ष ठेवून असती या. परवा भावकीत एकानं कर्जापायी फाशी घेतली. तेव्हापासून राधा लईच खालवर बघती तात्यावाला. 3-3दा देवासमोर हात जोडतीया. नगर बाबा देवा तसली बुद्धी देऊ न ग. कर्ज काय फिटल की, आणि पोरगी बी तशीच राहणार आहे का काय? कोणीतरी मसोबा नेमलाच असेल की तिच्यासाठी, होईल लगीन. पण माणूस एकदा गेला तर येणार आहे का परत? त्या कर्जापरीस हाच घर राधाकाच्या जीवाला लई काचत होता. काहीतरी इशय काढून ते तात्याबाला बोलतं करायचे, पण एखादा शब्द बोलून तात्याबा डिम्मच बसायचा. राती कधी बी जाग आली की राधाक्का तात्याबा हातोरणात आहेत का बघायची. अशीच एकदा तिनं नजर टाकली तर तात्याबा दिसलंच नाही. तिच्या काळजात चर्र चर्र झालं. चढदिशी वसरीवर आली. हातरून मोकळच. मनात देवाचा धावा सुरू केला. आंबा माय धाव ग माय, कोण हाय कोण मला तुझ्याशिवाय. तेवढ्यात दार उघडून तात्याबा आलं. अव कुठं गेलता व? राधाक्कानं विचारलं. इरागतीला म्हणत तात्याबा गोधडीत शिरला. ऊस वळवली. बिताडाकडं तोंड केलं, पण राधाक्काची काळजातली धड धड लई थांबलीच नाही. त्यातून गणी आज पुण्यांदा तसलीच बातमी घेऊन आला. हे माणूस असं टेन्शनमध्ये असतं या. पुन्हा तसल्याच माहितीला जायचं म्हणजे तेच विचार मनात घोंगावते. मला तर बोलू बी दिलं नाही. काय करावं आता? राधाक्का गालाला हाताचा मुटका लावून दारात वाट बघत बसलेली चितागती. आता फार अंधार पडलेला. घरातनं म्हातारी वरडायली. अगं बायानू, कुठं हायता तुम्ही? वय वय आली की, लावते दिवा म्हणत राधाक्का उठून घरात गेली. लाईटीचं बटन दाबलं. मंदी कुठंतरी शेजारी TV बघायला गेली होती. देवापुढं सांदवात लावली. पुन्हा अंबाबाईचा धावा केला. तूच चांगली बुद्धी दे ग माय म्हणून हात जोडला तिच्या पुढं. सगळा भार तिच्यावर सोडत चुलीमोहर गेली.
चुलीत 2 लाकडं धलप्या घालून चूल पेटवली. जाळ होईना तसं फुकणीने फू फू केलं, तवा कुठं जाळ लागला. त्याच्यावर तवा ठेवला आणि भाकरी थापाया घेतल्या. भाकरी थापून झाल्या. तव्यात तेलाची धार टाकत त्यात 2 मुठी सांडगं टाकलं. त्यावर मंदी बी आली. तिनं कांदा लसूण वाटून दिलं. राधाकानं कालवण केलं. तात्यावाला सांडगं लई आवडते ती. आल्यावर जेवतीली तरी नीट. दिसभर काहीच नसेल पोटात. राधाकानं चांगलं चमचमीत कालवण केलं. तात्याबाच्या नावानं बगुल्यात काढून ठेवलं. 2 भाकरी बी बाजूला ठेवल्या. लई भुके अजून येत त्याला. मंदीनं म्हातारीला जेवणाचं ताट दिलं. म्हातारीनं तात्याबाची चौकशी केली. माहितीला गेले तिने सकाळच्या पारी, अजून आले नाही ती. काय नडलं होतं जायचं कुणास ठाऊक. राधाक्का बडबडली. अगं जाया लागतं या, मरणादारी आणि तोरणादारी कशाला म्हणलं या. म्हातारी बोलली. इथं कोणचं घोर माझ्या जीवाला लागलाय आणि ही म्हातारी मला शहाणपण शिकवायला लागली. राधाक्का पुटपुटली. तू जेव की गाये, मंदी म्हणाली. नाही बया, माझ्या नरड्याखाली घास उतरायचा नाही. तुझा बा येऊ दे, मग आम्ही भाकर खाऊ. बरं म्हणत मंदी जेवली. म्हातारीनं बी सांग्याच्या आमटीत भाकर कुस्करू कुस्करू वरपली. उष्ट्या थाळ्या मंदीनं घासल्या. मांडणीत नेऊन ठेवल्या. निजायसाठी तिने गोदड्या पसरल्या, तरी बी तात्याबाचा पत्त्याच नाही. राधाकडं वाटेवर काळीच हातरून ठेवलेलं, पण तात्याबाची चव काही लागना. 2 घास पोटात गेलं तसं म्हातारी आडवी झाली आणि घोराया बी लागली. मंदी बी बोलता बोलता गुंगली. रात्रीचं 11 वाजून गेलं. राधाकाचं काळीज लईच धडा धडा करायला लागलं. आणि काय पाणी बी प्यायचं तिला सुचना. वाड्याचं दार कवर उघडं ठेवायचं म्हणून ती दार लावाया उठली. दारातून पुन्हा इशीवर नजर टाकली. इशीवर नुसती कुत्री केकाटत होती. रात्रीचा टाईम असल्यानं राधाका लई वेळ दारात थांबली नाही. दार लावलं, आगळ सरकवली आणि पुण्यांदा घरात येऊन चितागती बसली. मनात नाही नाही त्या शंका फेर धरायला लागलेल्या. मन चिंती ती वैरी न चिंती. तिच्या जीवाला लागलेला घोर रातीबरोबरच गाढात होत चाललेला. आता एवढी रात झालेली, कुठं हुडकाया जावं ह्यांना. जाऊ नका म्हणलं तर ऐकते ती होय. असल्या ठिकाणी जाऊन आल्यावर मनावर परिणाम होतो या. आता मी काय करू. चुलीवर कालवण उभोला ठेवलेलं. आता आले की खाऊ आपण भाकर. पण चुलीतील विस्तू सुद्धा थंड पडला. त्याच्यावर राख धरली. हळूहळू विजून बी गेली चूल. बसून बसून राधाकाच्या पायाला मुंग्या यायच्या. पाय बधीर होऊन जायचं. म्हणूनच ती उठायची, हांड्यातलं पाणी प्यायची ढसा ढसा आणि पुण्यांदा वाट बघत बसायची. कवा चुलीजवळ तर कवा बाहेर ढेळजत. रात्रीचं 12 वाजलं, 1 वाजला, पण या बाबाचं काही नाव नाही यायचं. इकडं म्हातारीनं झोपेचा लई ताल धरलेला. मंदी बी मधूनच वळवळ करायची आणि पुण्यांदा घरघुर सुरू. राधाकाला रात जाता जाईना. कवा पाय चूक चूक करायची तर कवा रस्त्यावर कुत्री रडायची. राधाक्का त्यांना शिव्या हसडायची. आधीच माणूस कसल्या काळजीत पडला या. रात्रीच्या शांत वातावरणात एखाद्या फटफटीचा आवाज आला की राधाबाईला वाटायचं आलं जणू कोणीतरी सोडवत असेल त्यासनी. ती तरा तरा उठून दारापाशी यायची, पण फटफटी तशीच पुढं जायची आणि राधाबाई पुन्हा हातपाय गाळून बसायची. पाटचं 3 वाजताना पायतानाचा कर्र कर्र आवाज आला. तेव्हा राधाक्का धडपडत जाऊन दारच उघडलं तिने.
तर रात्रीच्या गस्तीचा रामुशी आला होता. का व माय अजून जाग्या काऊन हाय? रामुशी म्हणला. अरे तात्याबा नाही आले अजून वाडीवरनं. तुला दिसलं का रे कुठं? नाही हो माय, मला कायला दिसतील? झपा की आता येत्याली दिस उगवता. होय होय म्हणत राधाक्का घरात आली आणि पुन्हा खांबाला डोकं टिकून बसली. वाटेची म्हातारी खोकायला लागली. उठून हातरुणात बसली. एरवी तिला म्हातारीचा राग यायचा, पण आता तिला सोबत वाटली. लई पाटच चवटली ग आज? म्हातारीने विचारलं. अव मी रातभर झोपलेच कवा, तुमचा लेक आलाच नाही की रातसरी? राधाक्का म्हणाली. येईल की दिस उगवल्यावर, म्हातारी पुटपुटली. राधाबाई गप्पच बसली. काय करावं, कुणाला विचारावं? तो गणी आलाय का बघावं. त्यो संग असला तर काय बी घोर नाही, पण जरा दिस तरी फटफटाया होवा. पहाटेचे 5 वाजले. विठोबाच्या देवळाकडं माणसं काकडा आरती करायला चालली. रस्त्यावर माणसाची चाहूल लागली होती. तिनं मंदीला उठवलं. उठ बाय, चल आपण ते गाण्या तरी आलंय का बघू त्याच्या घरी जाऊन. आहे अजून अंधार आहे की, मंदी बोलली. काय नाही होत, चल आता. ते खंदील उचल आणि चालू पड मुकाट्यानं. राधाक्काच्या या बोलण्यावर मंदीने कंदील उचलला आणि आईच्या बरोबर चालू लागली. पुढल्या आळीतच गाण्याचं घर होतं. मायलिकीने भराभरा चालून त्याचं घर गाठलं. आता काय तो सोक्षमोक्ष होईल इथंच. कालच रात्री यायला पाहिजे होतं. राधाक्कानं दार वाजवलं. 2-4 टाइम दार खडा खडा केलं, तेव्हा कुठं गड्याची म्हातारी खोकल्याचा आवाज आला. म्हातारीनं कड्या कोंड्या काढत दार उघडलं. अगं बाय राधा, तू आणि एवढ्या रामपरी काय काम काढलंस? अव गणे आला का वाडीसनं परत? राधाक्काने विचारलं. आला की, कालच दुपारच्या टायमाला. आमचं धनी आणि ते संगच गेलते की हो, ती आलंच नाहीत अजून. विचारा की जरा गण्याला, राधाक्का म्हणली. ते कुठं आहे घरात? काल आला ते भाकर बांधून गेला की रानात, आणि तसं काय बोलला बी नाही, गण्याची म्हातारी म्हणली. अरे देवा म्हणत राधाक्का मुकाट्याने निघाली. गण्याची म्हातारी पुटपुटली. आता आली का गडगडीची वाटणी? दिस असले आले येऊ नये ते मनात येतं या. पण राधाक्का ती ऐकाय थांबलीच नाही. तिनं सरळ वावराची वाट धरली. आता तांबडं फुटायला लागलं होतं. पाखरं झाडावर गोंगाट करत होती. राधाक्का आणि मंदी सप्पा सप्पा चालत होते. त्या रस्त्यावर अजून माणूस दिसत नव्हतं. दोघींच्याच पायाचा आवाज काय तो घोड्याच्या टापावानी येत होता. आता रानात तरी गावले पाहिजेत ग. चल बाई, हाय ती का ते बघू, राधाक्का बोलली. आई रानात कशाला बसतील ग, आली तर घरी आले नसते हय, मंदी बोलली. कावा तरी नीट बोलत जा की माय माझी, चाल पुढं मुकाट्यानं. राधाक्का तिच्यावर वरडली तशी मंदी मुकाट चालायला लागली. बघता बघता वावर आलं. वावर मोकळंच होतं. रान नांगरून ठेवलेलं, पावसाचा पत्त्याच नाही. समधीकडं मायलिकी फिरले, कुठंच नाही तात्याबा. बांधावरच्या लिंबावर 3-3दा राधाक्कानं पाहिलं. काही बरं वाट नाही ना याची खात्री केली. काहीच न बोलता दोघींनी घराची वाट धरली. आता वाट दिसायला लागली होती म्हणून मंदीनं कंदील मालवला. राधाक्काला चालायचं बी सुधरना. पायात पाय अटकायला लागलं. सारी रात जागून काढलेली, पोटात अन्न नाही, डोळ्यासमोर अंधारी यायला लागली. आता ह्या माणसाचा तपास कुठं आणि कसा लावावा या विचारानं काळीज लई धस धस करायला लागली. गिरी येऊन पडल अशी अवस्था झाली तिची. तशीच दम धरून
मैलिकी चालत घरी आल्या. बघितलं तर वाड्याचं दार उघडच. मंदे दार तरी वडून घ्यायची होतीस की ग, असं म्हणत राधाबाईनं उंबऱ्यात पाऊल टाकलं. तर तात्याबाच्या वाहना अंगणात सोडलेल्या दिसल्या आणि तात्या समोर वसरीला येऊन बसलेलं. राधाबाईच्या मनात सूर्यनारायणच उगवला. झटक्यात सगळा अंधार फार निवळला. कुठं म्हणायचा मायलिकेचा दौरा रामपरी, मी कवाच्या येऊन बसलोय इथं, तात्याबानी विचारलं. दौरा कसला व, ते माझं पोटलाही दुखायला लागलं रातसरी, खळखळून यायला लागलं, तसं मंदीला घेऊन झाडायला गेलतो, राधाक्का बोलली. बरं ते राहू द्या तुमचं पोटपुराण. पाहुणं यायची आहे ती 10-11 वाजेपर्यंत. कोण हो, राधाक्काने विचारलं. काल वाडीला सदामामा भेटलेला. त्याच्या गावी थोराताचा पोरगा आहे, कंडक्टर झालाय. माणसं मामाच्या ऐकण्यातली आहेत. म्हणताना मी लगोलग त्यांच्या गावी गेलो. पोरगा बघितला आणि पाटला इकडं चालू पडलो. आता पाहुणं येत्यालच, आवरा पटापटा तुम्ही, तात्याबा म्हणलं. होय जी, आता आवरतो की झटापटा, त्याला काय लई टाईम लागतोय होय. राधाक्काला 1000 हत्तीचं बळ आलं होतं. बघ, म्या म्हणलं तसंच झालं की नाही, आला का नाही दिस गायला तात्या, म्हातारी बडबडली. होय की, होय होय होय, खरं आहे व तुमचं, मीच येडी आहे, राधाक्का म्हणली. रात सारी उगाच येडी म्हणून काळजीचं डोंगर उपसत बसली. आणि काय माझ्या जीवाची घालमेल झाली ती मलाच माहीत र देवा, मलाच माहीत.